देवाच्या म्हणण्यासाठी घेतलेला शास्त्रभाग संत पौलाने लिहिलेलं तिमोथेला दुसरे पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि 20 नंबरच्या वचनापासून आपण देवाची वचन ऐकणार आहोत. लक्षपूर्वक एक 20 मिनिट फक्त आज मी तुम्हाला देवाचे वचन सांगणार आहे आणि हे वचन आपलं जीवन बदलणार आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याची सोन्याची व रुपयाची पात्र असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेल्या स्वामीला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. बघितलं हे मिळालं तुम्हाला काय करायचं छवा काय मिळालं. दुसरे तिमोथी दुसरा अध्याय 20 नंबरचं वचन एकदम शांत एकदा वाचा. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात. छान. हा मोठ्या घरात आता पात्राची नावं बघा. आता धातू मला सांगा बरं का, धातू मला सांगा किती आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याची बस सोन्याची एक, हा पुढे रुपयाची 2, लाकडाची 3, मातीची 4 प्रकारचे धातू या ठिकाणी संत पौलाने मोठ्या घरामध्ये असलेल्या पात्रांबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. मोठ्या घरात केवळ सोन्याची पात्र असतात असं नाही, तिथे चांदीचीही पात्र असतात, तिथे लाकडाचीही पात्र असतात आणि तिथे मातीचीही पात्र असतात. मोठ्या घरात मोठं घर कोणता देवाच्या लोकांनो, कधी आपण याचा विचार केला? हे मोठं घर काय आहे? ज्या घरामध्ये 4ही प्रकारचे पात्र ठेवलेले आहे. हे घर काय आहे की ज्या घरामध्ये या 4 क्वालिटीची भांडे ठेवलेली आहेत. आपल्या घरामध्ये भांडे आहेत पण या 4पैकी 2 प्रकारचे असतील, 2 प्रकारचे नसणार. या 4पैकी 3 प्रकारचे असतील, 1 प्रकारचे नसणार आहे. किंवा 4ही प्रकारचे असताना आपल्याकडे एकच प्रकारचे असेल, 3 प्रकारचे असणार नाही. सोन्याचं भांडे ठेवणारं घर, चांदीचं पात्र ठेवणारं घर, लाकडाचं भांडं ठेवणारं घर आणि मातीचं भांडं ठेवणारं देवाच्या लोकांना. सोनं जे आहे हे सोनं अतिशय मौल्यवान धातू आहे, अतिशय मौल्यवान. सोन्याची चमक जी आहे ती लोकांना मोहित करणारी आहे, लोकांना आकर्षित करणारी आहे, लोकांचं लक्ष वेधणारी आहे. बाजारातून दुकानातून तुम्ही जेव्हा जाल एखाद्या व्यापारी लाईनवरून तेव्हा तुम्ही सगळे दुकानं पहा. कपड्याचे दुकानं पहा, त्याकडे तुमचं मन जे आहे ते लगेच ओळलं जातं. चप्पल बुटची दुकानं पहा, त्याकडे मन ओळलं जातं. स्टेशनरी दुकान आहे त्याकडे मन ओळलं जातं. सगळ्या दुकानाकडे आपलं मन ओळलं जातं. पण जेव्हा तुम्ही सोन्याच्या दुकानाच्या समोर जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या अंतःकरणातून त्याच्याकडे जे आकर्षण आहे ते सगळ्या दुकानापेक्षा, सगळ्या वस्तूपेक्षा कसं असतं? जास्त असतं. कारण सोना हा मौल्यवान धातू आहे देवाच्या
सोनं पिवळं आहे, जे ओरिजिनल आहे त्याला डुप्लिकेट देखील सुरुवात होते. ओरिजिनल आहे ते डुप्लिकेट होतं ना. काही वेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एखादी साडी 3000 रुपयाची आणता, तीच साडी 700 रुपयाला मिळते. परंतु तुम्ही घेतलेली साडी जी 3000 ची आहे ती ओरिजिनल आहे आणि 700 रुपयाची जी आहे ती हातात सर्वजण अंगठ्या घालतात, सर्वांच्या अंगठ्याचा रंग पिवळा असतो, परंतु ओरिजिनल जो सोनं असतं ते 5 ग्रॅम जरी असलं तरी त्याची किंमत आजच्या बाजार भावाने 25,000 असते आणि तुमच्याकडे जवळजवळ 1 तोळा भर तरी किमतीचं पितळाची एखादी अंगठी असेल तर तिची किंमत फक्त 5 रुपये असते. दोन्ही धातू आहे. ओरिजिनल जे सोनं आहे त्याची किंमत आहे आणि जे त्यासारखा दिसणार आहे देवाच्या लोकांनो त्याला किंमत नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं, देवाचं वचन पावन काशी सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. ते ज्याला सापडला देवाच्या लोकांनो त्याची चमक जगापेक्षा वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला वचन कळालंय त्याची चमक लोकांपेक्षा वेगळी आहे. लोक म्हणतात मेरी झलक सबसे अलग. काय म्हणतात लोक? मेरी झलक सबसे अलग. देवाच्या लोकांना ज्याला देवाचं वचन समजलंय त्याची झलक, त्याची छबी, त्याचं इम्प्रेशन, त्याचं प्रेस्टीज जगापेक्षा वेगळं आहे. ज्याला वचन समजलं नाही तो संकट येताच घाबरून जातो, दुःख येताच हतबल होतो, चिंता असताना निराश होतो, दम लागतो, बीपी वाढतो, शुगर वाढती, टेन्शन वाढतं, चेहरा काळवटतो, चेहऱ्यावरच्या हावभाव बदलतात. परंतु ज्याच्याजवळ देवाचं वचन आहे तो घाबरत नाही, कारण देवाचं वचन सांगतं. काय देवाचं वचन सांगतं? धार्मिक जन, देवाचं वचन ऐकणारे जन, देवाने निवडलेले लोक वाईट बातमीस घाबरत नाही. मला एखाद्याने वाईट बातमी सांगितली, आमका झाला, आमका व्यक्ती आजारी आहे, आता डॉक्टरने सांगितलं तो 4 दिवसात मरणार आहे, मी घाबरत नाही. काय घाबरत नाही? कारण मला माहिती आहे जीवनाचं वचन हे सांगतं प्रभू ईश्वर विश्वास ठेव म्हणजे तू व तुझे घराणे जिवंत आहे. धार्मिक जन वाईट बातमीच घाबरत नाही. सोनं तोललं जातं देवाच्या लोकांना. परीक्षा कशाची होते? कशाची होते? 2 अंगठ्या घेऊन जा, एक पितळाची आणि एक सोन्याची. सोन्याच्या हातात द्या, सारख्या दिसायला सारख्या, चमकायला सारख्या, वजनाला सारख्या, दोन्ही सारख्या आहे. दोन्ही सोनाराकडे घेऊन जा. टाका. काय होईल? दोन्ही अंगठ्या बरोबर घेऊन गेल्याच्या नंतर सोना दोन्ही अंगठ्या हातात घेईल, दोन्ही अंगठ्या पाहिल आणि एका नजरेत तो पालक करील. नजरेवर काय पालक करील? सोन्याची अंगठी कोणती आणि पितळाची? जी पितळाची आहे तिला काय करील? टाकून देईल. ही पितळाची आहे. पाटले साहेब 2 अंगठ्या घेऊन आला तुम्ही, पण त्यामध्ये एक पितळाची आणि एक सोन्याची आहे. ही पितळाची तो बाजूला घालून ठेवी, त्यांचा मित्र आहे सोना. आणि जी सोन्याची अंगठी आहे त्या अंगठीला काय करील? त्याला कळालंय, त्याला 100% कळालंय की या 2 अंगठ्यापैकी एक अंगठी पितळाची आहे, त्याने ती काढून बाजूला टाकली, तिची किंमत 0. दुकान के अंदर इसका कोई काम नहीं है, सोने बेचने वाला दुकान है ये दुकान, पीतल लेने वाला टाकून दिली त्याने. पितळाची आहे, मी पितळाची मोल घेत नाही, मी सोन्याची मोल घेण्याला सोना आहे. आणि जी सोन्याची आहे तिला काय करी? काय करी? पटकन काय करी? टाकून पाहिजे तिला, जाळावर धरी. देवाच्या लोकांना जे देवाचं वचन स्वीकारलेले लोक आहेत त्याची परीक्षा नजरेवर होत, त्याची परीक्षा नजरेवर, त्याची परीक्षा जाळावर आहे. आणि जाळ काय आहे माहितीये तुम्हाला? आग आहे, पवित्र आग.
हे माझे लोक आहेत याची परीक्षा प्रभू येशू अग्नीने करतो आणि तो अग्नी म्हणजे पवित्र आत्मा आहे. देवाचं वचन सांगतं जेव्हा पेंटिकोस्ट 50व्या दिवशी ते माळीवर प्रार्थना करत बसले असता प्रत्येकावर पवित्र आत्मा अग्नीच्या ज्वालेसारखा आला आणि प्रत्येकावर त्या भरून पवित्र आत्मा आग आहे जो वचन ऐकतो, जो वचन वाचतो, जो वचनामुळे आचरण करतो, तो अग्नीसारखा. दुसरी गोष्ट चांदीचे भांडे. चांदीचे भांडे देवाच्या लोकांना. चांदी पांढरी शुभ्र आहे. लोक म्हणतात, काही लोक म्हणतात आम्ही सोनं अंगावर घातलं का सोनं काळं पडतं. सोनं काळं पडत नाही. चांदी काळी पडते, चांदी काळी पडत नाही. आपल्याकडून ती व्यवस्थित वापरता येत नाही किंवा आपल्या रक्तामध्ये काहीतरी गुणदोष आहे की ज्याच्यामुळे त्या धातूवर परिणाम होतो. पण परत पुसलं का सोनं सोनं होतं, चांदी चांदी होती. चांदी शुभ्र आहे. चांदी शुभ्र आहे. जी ओरिजिनल आहे त्याला डुप्लिकेट पण आहे. जसं सोनं पिवळं आहे, पितळ पिवळं आहे. परंतु सोन्याच्या किमतीपेक्षा पितळाची किंमत कमी आहे. चांदी चमकणारी पांढरी शुभ्र आहे, त्याला पुन्हा जोडून डुप्लिकेट आहे. काय डुप्लिकेट आहे चांदीला? ॲल्युमिनियम, जस्त, जर्मन. हे पांढरं ते पांढरं. चांदीची अंगठी आहे तशीच तुमची ॲल्युमिनियमची जर्मनची देखील अंगठी आहे. दोघांचा फरक वेगवेगळा आहे. तिसरी गोष्ट, मोठ्या घरात केवळ लाकडाची भांडे असतात असं नाही. लाकडाच्या भांड्याचा सगळ्यात मोठा उपयोग आहे. काय उपयोग आहे माहिती तुम्हाला? लाकडाच्या भांड्यामध्ये लोणचं घालून ठेवतात. ते 10-10 वर्ष खराब. काटकेबद्दल म्हटलं. काट म्हणजे लाकूड. लाकडाच्या भांड्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर लाकडाच्या भांड्यात पाणी टाकलं, ते पाणी 5 मिनिटं थांबत नाही, गळून खाली. बघा लाकडाच्या भांड्याचं वैशिष्ट्य बघा. लाकडाच्या भांड्यात पाणी टाकलं ते गळून पडतं, पण लाकडाच्या भांड्यात तेल टाकल्यावर तेल गळत नाही. आणि लाकडाचं भांड जर एखाद्या पाण्यावर फेकलं, तुझ्याकडे लाकडाचं माठ आहे, लाकडाचा भांड आहे, आणि तू पाण्यावर टाकून दिलं, काय होईल? काय होईल? लाकडाचं भांड कितीही जड असतं देवाच्या लोकांनो, तरी ते पाण्यावर तरंगतं. आणि पाण्यावर तरंगल्याच्या नंतर ते फक्त स्थिर तरंगत नाही, ते उड्या मारायला सुरुवात. देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जो कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो त्याने आपला वधस्तंभ आपल्या खांद्यावर घ्यावा, आपल्या बरोबर घ्यावा, आणि ज्याच्या खांद्यावर वधस्तंभ आहे तो पाण्यावर पडला. म्हणजे प्रभू येशूने म्हटलं जीवनाचं पाणी मी आहे. येशूच्या बरोबर जर तो चालला तर तो कसा चालणार आहे? उड्या मारत, नाचत. तो रस्त्याच्या दाराच्या कडेला बसलेला भिकारी उड्या मारत, नाचत, स्तुती करत, देवाचा गौरव करत कुठे गेला? देवाच्या मंदिरात गेला. जो ख्रिस्त येशू मध्ये आहे, तो जीवनाच्या पाण्याचा झरा आहे, ज्याच्यामध्ये जीवनाच्या पाण्याचा झरा आहे प्रभू येशू ख्रिस्त, तो नाचणार आहे, तो उड्या मारणार आहे, तो देवाची स्तुती करणार आहे, तो बोलणार आहे आणि देवाचं गौरव करणार आहे. तिसरं भांड आहे मातीचं. देवाच्या लोकांना फक्त मातीचं भांड तयार करून जमत. एखादा मडकं कारागीर तयार केलं, हे तयार झाल्याच्या त्याला एक काम उभार करतो. काय काम करतो? त्याला भाजून काढतो. आपण मातीचं भांड आहोत, ते परमेश्वर देवाने बनवलेलं आहे, पण तो देवाचं पवित्र वचन सांगतं, जर त्या भांड्याला भाजलं नाही तर त्याच्यात पाणी राहणार. आता आपण सगळेजण माठातलं पाणी पितो. पाहतात बाजारात, सगळ्या बाजारात कालच्या सोमवारी, त्याच्या अगोदरच्या सोमवारी एकच गर्दी. कुणी काही खरेदी करू अगर नाही करू, पण काय खरेदी करू राहिले? का बरं? पाणी फ्रीज नको, ते लाईटवरचं तापलेलं पाणी बाष्पीभवन केलेलं.
आपण काय घेतो? मठ. जे मठातलं पाणी आहे देवाच्या लोकांनो, ते आपल्या जीवनाला आरोग्य देणार आहे. मठातलं पाणी आरोग्य देणार आहे. परमेश्वर देवाला येतेन बागेत आपल्यासारखा आणि मनुष्य मातीचा तयार केला आणि त्याच्यामध्ये नागपुऱ्या जीवनाचा श्वास फुकला आणि त्याला देहधारी बनवलं. जसं मर्द माठ तयार केल्यानंतर तो तापला जातो, तापल्याच्या नंतर तो पाणी ठेवायला योग्य. आपण विश्वास ठेवायला आपण मातीचं पात्र आहोत. पण जेव्हा आपल्याला तापवलं जातं, म्हणजे जेव्हा पवित्र आत्म्याचा अग्नी आपल्यात येतो, तेव्हा आपण एक तयार झालेलं पात्र होतो, तयार असलेलं माठ तयार होतो आणि त्यामध्ये कितीही पाणी टाकलं तरी ते पाणी गळत. आपण ख्रिस्ताची अंग आपल्या जीवनामध्ये त्या मातीच्या भांड्यामध्ये ख्रिस्त असलं गरजेचं. ख्रिस्त जीवनाचं पाणी आहे आणि तो जेव्हा आपल्या जीवनात असेल देवाच्या लोकांना, तेव्हा तो आपलं जीवन बदली करून टाकेल. मोठ्या घरात केवळ सोन्याची, चांदीची, रुपयाची, लाकडाची किंवा मातीची भांडी असतात. प्रत्येक भांड्याचा उपयोग मान मान्यतेच्या कामासाठी. तुमच्याकडे किती महाग एखादं पितळाचं भांडं असू द्या, त्या भांड्यात उन्हाळ्यात पाणी ठेवत नाही, माठात. तुमच्याकडे कितीही मौल्यवान एखादं फ्रीज असू द्या, तर तुमचं पाणी प्यायला भांड्यात. जे माठ आहे, जे भांड आहे, मातीचं जे भांड आहे, त्या मातीच्या भांड्यामध्ये बारीक बारीक चित्र आहे. आत हवा जाते, बाहेर येते, परंतु तापण्याच्या नंतर त्याच्यामधलं बाहेर काहीच कळत नाही, पाझरत नाही, कारण ते मातीचं भांड परिपूर्णरित्या त्याच्यातल्या पाण्याला आपल्या शरीरात सामावून ठेवतं. तसं प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला मातीचं पात्र बनवलं. प्रभू येशूला आपल्या जीवनात घेतल्याच्या नंतर आपल्या जीवनातून ख्रिस्त दिसला पाहिजे. आपल्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. लोक आपल्याला, तुम्ही प्रार्थना करताना, स्तुती आराधना करताना, शांत असताना लोक तुम्हाला काहीच म्हणत नाही, पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर भांडण करायला सुरुवात करता आणि तुमचा आवाज मोठा येतो, एखाद्याला शिवी देणारा आवाज येतो, रागवणारा आवाज येतो, तेव्हा लोक तुम्हाला काय म्हणतात? समोरच्याला काहीच नाही, तुम्हाला काय म्हणतात? काय म्हणतात? बिनामी या प्रार्थना करतात ना, म्हणजे असं आहे का? म्हणजे लोकांना हे माहिती आहे, सैतानाला देखील माहिती आहे, ज्यांना कोणता हिंदू आहे त्यांनाही माहिती आहे, जे शेजारी पाजारी आहेत त्यांनाही माहिती आहे, वाईटाला माहिती आहे, जे अन्य ठिकाणी ज्यांना काहीच अक्कल नाही त्यांनाही माहिती आहे. त्यांना काय माहिती आहे? चर्चला जाताना मग काय करू नका? भांडण करू नका. चर्चला जाताना मग काय करू नका? रागावू नका, द्वेष करू नका, हेवा करू नका. तो शैतान तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही यासाठी पात्र नाही, तर तुम्ही फक्त देवाची सेवा करण्यासाठी. देवाच्या आज तुम्हाला प्रभू येशूचे शरीर आणि रक्त घ्यायचं. आपण शेवटच्या आठवड्यात उद्याचा देवा, फावल्याचा देवा, त्याच्यानंतर 4 दिवसानंतर पुन्हा देवाच्या लोकांना ईस्टर, गुड फ्रायडे 3 सण आपल्याला तयार करायचे. मोंदी गुरुवार पवित्र सप्ताहात आपण जाणार आहोत उद्यापासून, म्हणजे पहिल्या रविवारपासून, येणाऱ्या रविवारपासून. आज पहिला रविवार. मला सांगा, पिक्चरमध्ये जे लोक काम करतात त्यामध्ये ज्याने राजाचं काम केले तो गरीबासारखा बोलतो का? तो कोणासारखा बोलतो? राजासारखा. ज्याने हिरोचं काम केले तो कोणासारखा बोलतो? हिरो सारखा. ज्याने कोट्याधीशाचं काम केले तो कोणासारखा बोलतो? कोट्याधीशासारखा. देवाचं वचन सांगतो योहानाच्या शुभवर्तमानाचा पहिला 12 नंबरचा शेवटचं वचन वाचूया आणि प्रभू वचनाकडे आपण जाऊया. योहानाचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय 11 आणि 12 दोन नंबरचं वचन. योहानाचं शुभवर्तमान 4 नंबरचं पुस्तक मिळालं. पहिला अध्याय 11 आणि 12 दोन वचन वाचूया. मिळालं जेव्हा का? त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला. जे त्याच्या
स्वतःचे त्याकडे तो आला त्याकडे तू आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ऐका आता लक्षपूर्वक ऐका, एकदम शांत वाच. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला जे त्याचे स्वतःचे हा, त्याकडे तो आला हा, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. बस पुढे. परंतु जितक्यांनी त्याचा परंतु एकदम शांत वाच. परंतु जितक्यांनी जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर त्याच्या नावावर विश्वास विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाची मुलं होण्याचा अधिकार कोणाला दिला? जितक्याने त्याचा स्वीकार केला. मग जर आपण स्वीकार केला आहे तर आपण हे म्हणायचं, मी येशूचं लेकरू आहे, मी देवाचं लेकरू आहे. आणि जर तुम्ही देवाची लेकरं आहात तर कसं बोललं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? देवासारखं. जर आपला देव शांततेचा देव आहे तर आपल्या जीवनामध्ये काय असली पाहिजे? जर आपला देव प्रीतीचा आहे तर आपल्या जीवनामध्ये काय असली पाहिजे? आपला देव जर मदत करणार आहे तर आपण कसं असलं पाहिजे? आपला देव जर कृपा करणार आहे तर आपण कसं असलं पाहिजे? कृपावंत. आपल्या देवाच्या तोंडातून शब्द कसे निघतात? आपल्या तोंडातून कसे निघले पाहिजे? आपल्या देवाने सांगितलं, जसा मी आहे तसं आजपासून गेला. काय म्हणजे म्हटलं आपण 12 नंबरचं प्रत्येक माझ्या बोला थोडस. जितक्याने जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्याने जितक्याने म्हणजे कोणी? जितक्याने म्हणजे कोणी? जितक्याने त्याचा स्वीकार केला. आता मला सांगा, जितक्याने पैकी आपण आहोत ना? माझ्या पाठीमागे म्हणा, मी प्रभू येशूचा स्वीकार केला आहे. प्रभू येशू माझा पिता आहे. देव माझा पिता आहे. त्याने मला अधिकार दिला आहे. आता आपण त्याचे लेकरं देवाच्या लोकांना, तर आपलं भांडं कोणतं आहे? सोन्याचं आहे का? नाही. चांदीचं आहे का? नाही. लाकडाचं आहे का? नाही. तर आपण कोणतं भांडं आहोत? मातीचं भांडं आहोत. आणि मातीच्या भांड्यामध्ये पवित्र आत्मा आहे. मातीचं भांडं थंडावा देणार आहे. आपण देखील आपल्या येशूला खुश करणारे असे आपण आपले डोळे बंद करूया आणि पवित्र प्रभू घोषणाकडे आपण आपला श्रीमंत सुरुवात. देवाच्या रूपात आज आपण संदेश मोठ्या केवळ सोन्या चांदीचे बर्तन असतात, भांडे असतात असं. त्यामध्ये